नमस्कार, मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण आदिशक्तीचा जागर करणार आहोत. आज जी आपल्याकडे आलेली पाहुणी आहे, जी माझी सखी आहे, ती साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान जागृत ठेवून कायम कार्य करत आलेली आहे. ती निवेदिका आहे, सूत्रसंचालिका आहे, संपादिका आहे, तसंच ती गीतकार आहे, लेखिका आहे. तर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी अशी माझी सखी संध्या बहाडकर हिचं मी खूप खूप स्वागत करते. आत्ताची ती गौरी घनश्याम वैती आहे. संध्या, तुझं विविधामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद पूजा. तुझ्या यूट्यूब चॅनलला तू मला आमंत्रित केलं आणि तुझे खूप चांगले सबस्क्रायबर्स आहेत आणि तुझे विविध असे उपक्रम चालू असतात. तू सुद्धा साहित्यिक आणि साहित्य रसिक आहेस. नंतर तू अतिशय चांगली पाककला निपुण आहेस आणि तुझं यूट्यूब चॅनल खूप छान चालतं. तर आज या स्त्री शक्तीच्या जागर अंतर्गत तू मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुला खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. संध्या, मी तुला असं विचारीन की स्त्री शक्ती म्हटली की पहिली सुरुवात म्हणजे आपली आई. तर आईचे संस्कार तुझ्यावर कसे झाले आणि त्याच्यातून तुझी जडणघडण कशी झाली त्याच्याबद्दल थोडं सांग. खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासूनच आईची जी भूमिका असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती फार मोलाची असते. माझ्याही जीवनामध्ये माझ्या आईची जी भूमिका होती ती तितकीच मोलाची होती. माझ्या जन्माच्या वेळेला माझी आई खूपच सिरियस होती आणि इतकी सिरियस होती की मला 3 दिवस माझ्या आईच्या जवळ ठेवण्यात आलं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही बाई जगेल की नाही शंका आहे. आणि त्याच वेळेला मला दुसऱ्या एका शेजारच्या कॉटवर एका बाईच्या पुढ्यामध्ये ठेवलं होतं जिचं बाळ गेलं होतं. मला असं वाटतं की त्या माऊलीनं मला नक्कीच आपलं दूध पाजलं असणार. तिचेही माझ्यावर खूप उपकार आहेत. आणि 3-4 दिवसानंतर मग मला माझ्या आईच्या जवळ दिलं. जेव्हा आईनं हा किस्सा मला सांगितला तेव्हा मला म्हणजे असं देवाचे मी आभार मानले की देवानी मला माझी आई दिली आणि त्या आईच्या संस्कारातून आईचं प्रेम मला मिळालं आणि आज मी इथवर पोचले. त्यामुळे आईची भूमिका फार मोलाची असते प्रत्येकाच्या जीवनात, जी माझ्याही जीवनात तशीच आहे. आईला तुझ्या वाचनाची खूप आवड होती ना, आणि ती खूप कलासक्त होती. माझी आई खूप चांगली कलाकार आहे. 93 वर्षांची आहे अजूनही आणि माझ्याकडेच असते ती. आणि ती साखरेचं रुखवत करणं किंवा रांगोळ्या काढणं, गाणी म्हणणं, लग्नाचं रुखवत तर ती इतकं अप्रतिम करायची. साखरेचे सगळे पदार्थ अगदी तांब्या भांड निरांजन पासून की पूर्ण महाराष्ट्रभर तिचं हे साखरेचं रुखवत गेलेलं आहे. विणकाम भरतकाम सगळं. पेंटिंग खूप सुंदर करते. गणपती सुंदर बनवायची. आणि मला तिने ह्या सगळ्या कलांमध्ये रस घेण्यासाठी उद्युक्त केलं आणि जास्त करून वाचनासाठी. तिला स्वतःला इतकी आवड होती की ती रात्री आम्ही सगळी मुलं झोपल्यानंतर देव्हाऱ्याच्या छोट्याशा दिव्याच्या उजेडामध्ये ती वाचत बसायची, म्हणजे आमची झोपमोड होऊ नये म्हणून. मी स्वतः पाहिलेलं आहे. श्रीमान योगी, छावा सारख्या मोठ्या मोठ्या ग्रंथ तिने त्या देव्हाऱ्याच्या उजेडामध्ये रात्री वाचल्या, कारण दिवसभर ती काम करून श्रमलेली असायची आणि रात्री तिला फक्त वेळ मिळायचा. आणि ते वाचनाचे संस्कार तुझ्यावर नकळत होत गेले. आणि दुपारी विश्रांतीच्या वेळेला ती झोपायची, तिच्या बाजूलाच मी झोपायची आणि जे पान उघडलेलं असायचं ना ते पान मी वाचण्याचा प्रयत्न करायची. आणि मग त्यातले काही शब्द मला अडले, अर्थ कळला नाही तर मी विचारायची आणि ती फार सुंदर तऱ्हेने समजावून सांगायची. शिवाय माझा भाऊ होता एक, तो पूर्वी खूप पुस्तक असायची आमच्या घरामध्ये आणि तो वेगवेगळी पुस्तक आणायचा. डिटेक्टिव्ह पुस्तकं आणायचा आणि कुठची मला अजून एक पुस्तक आठवते, पिंपळावरली हडळ नावाचं एक पुस्तक होतं आणि मला इतकं ते पुस्तक वाचायची इच्छा झाली होती, पण तो त्याचं पुस्तक वाचून संपून झाल्याशिवाय तो द्यायचा नाही. आणि जे कधी एकदा तो वाचून पूर्ण करतोय आणि मला मिळतंय याची मी वाट बघत असायची. तर अशी सगळी पुस्तकं वाचनाची आवड सगळी आमच्या घरामध्ये आईमुळे लागली. आणि पहिल्यांदा खूप मुलं घरात असायची, त्यामुळे आपल्या वाट्यास कधी येतंय वाचायला. हा. आणि कसं माहितीये का, आपल्या वेळेला पूजा इंटरनेट, युट्यूब, टीव्ही सुद्धा नव्हते. त्याच्यामुळे जास्त आकर्षण
पुस्तकं आणि ती लहान मुलाची चंपक, ठकठक, हो. चांदोबा. चांदोबा तर नुसता आवडीचा विषय असायचा तेव्हा. चांदोबा कधी एकदा वाचायला मिळतो असं व्हायचं. हो, खरंच. आणि पुस्तक वाचताना ते आपण सगळं आपलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हो, ते वाचनाची तीच तर खरी गंमत असते. म्हणजे आपण जेव्हा वाचन करत असतो ना, तेव्हा आपल्याला आपण त्याचे दिग्दर्शक असतो, नेपथ्यकार असतो. हो. कारण टीव्हीवर आपण पाहतो ते रेडीमेड आपल्याला पाहायला मिळतं. पण आपण जेव्हा पुस्तक वाचतो ना, तेव्हा समजा एखाद्या राजवाड्याचं वर्णन आहे, तर तू वाचताना कदाचित तो राजवाडा कुठल्या वेगळ्या काळ्या दगडाचा असेल. मी वाचताना माझ्या डोळ्यासमोर तो संगमरवरी असेल किंवा बरोबर. ज्या पायघड्या घातल्या आहेत त्या फुलांच्या असतील किंवा तू पाहत असशील तर तो आपण ते नेपथ्य तयार करत बरोबर. असतो म्हणजे आणि आपण व्हिज्युअलाइज करत असतो. वाचक नुसते नसतो, तर आपण नेपथ्यकार, हो, दिग्दर्शक दिग्दर्शक सगळंच असतो. असतो. हो, कारण आपण आपल्याप्रमाणे ते विचार करत असतो सगळं. हो, जसं मी माझ्या कुठलंही असं काय निसर्गाच्या बाबतीत काय वाचत असेल किंवा गावाच्या बाबतीत, तर माझ्या डोळ्यासमोर माझं शिरचं गाव येतं, माझ्या आजीचं. अच्छा, ते डोळ्यासमोर येतं. बरोबर. तसं आहे ते. हा, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये वाचनाने आपल्याला विचारशक्ती जी आपली असते ना, ती अधिक प्रगल्भ होत जाते बरोबर. असं मला वाटतं. आणि त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप चांगला उपयोग पण होतो. संध्या, तू लेखनाकडे कशी काय वळलीस? म्हणजे शालेय जीवनातच लिहायला सुरुवात केलीस की कॉलेजमध्ये? म्हणजे तुझ्या शालेय जीवनामध्ये फक्त मी एकच कविता लिहिली. हा. ती स्वप्नात आले प्राणी पक्षी असं अशी एक अच्छा. कविता होती. आणि ती कविता मी कोणाच्याही नकळत नवाकाळ पेपरला पाठवली होती. कारण माझे वडील कामावर नाही यायचे ना, तेव्हा ते पेपर घेऊन यायचे आणि ते आले घरी की मी हावऱ्यासारखी तो पेपर हातात घेऊन बघायची की माझी कविता आली आहे का. तर एक दिवशी ती कविता छापलेली मला दिसली. मला एवढा आनंद झाला की अरे आपली कविता छापली जाते. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं माझी लिखाणाची सुरुवात ही कॉलेजला असताना झाली. कॉलेजला कविता स्पर्धा असायची, त्या स्पर्धेसाठी लिखाण केलं आणि दरवर्षी मला भवान्स कॉलेजमधून सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाचं सतत 3 वर्ष मला अवॉर्ड मिळालं होतं. अरे वा. आणि आमच्या शाळेतल्या पालेकर बाई आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू सतत लिहित राहा, खूप चांगलं लिहितेस तर लिहित राहा, लिहिणं सोडू नकोस. तर तू त्यांचं पुस्तकं पण खूप लिहिलेस. यशोधन तुझा कथासंग्रह अतिशय सुंदर आहे. हो. स्त्री केंद्रित असा हो, तो हो. आहे. यशोधन कवी कथासंग्रहामधल्या सगळ्या कथा या स्त्री केंद्रित जरी असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये ना थोडासा असा प्रभाव आहे की स्त्रीची खूप रूपं त्याच्यामध्ये आहेत. बरोबर. हो. आणि त्याच्यामध्ये माझ्या लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी आहेत की त्या संदर्भासाठी तिकडे मी वापरलेल्या आहेत. आणि त्याने त्या स्त्रीत्वाला जास्त ठळकपणा आला आहे असं मला वाटतं. हा, हा. आणि अर्थात ती नुसती स्त्री केंद्रित जरी आपण म्हटलं की तिच्या अवतीभोवती असणारे सगळे व्यक्तिमत्व, मग हो. ते आई वडील असोत किंवा नवरा असो किंवा प्रियकर असो, हे सगळं आलं त्याच्या बरोबर. हो. पण जास्त म्हणजे ठळकपणे आपल्याला असं दिसतं की त्या स्त्री केंद्रित हो, आहेत. हो, हो. आणि स्त्रीला फक्त केवळ स्त्री असं नव्हे, तर स्त्रीच्या आजूबाजूला वावरणारी जी पात्र आहेत तीही तितक्याच महत्वाची असतात. आणि त्यांनाही अधोरेखित करणारं असं ते एक व्यक्तिमत्व आहे स्त्री. तरच ते हो, कथानक पुढे जाईल ना. हो. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी हो, असं आहे. संध्या, आता आपण स्त्री प्रधान तुझ्या लेखनाबद्दल बोललो, कथानकांबद्दल वगैरे, तर इतर साहित्याबद्दल काय सांगशील? पूजा, माझा पहिला कविता संग्रह आतला पाऊस हा 1991 साली गोव्याला दैवज्ञ साहित्य संमेलनामध्ये पद्मश्री श्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. आणि त्यांनी त्या कविता संग्रहाला आशीर्वाद दिले, खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. शिवाय पहिल्याच कविता संग्रहाला प्राध्यापिका डॉक्टर रत्नबाला जवेरी पुरस्कार मला मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार? राष्ट्रीय पुरस्कार एक आहे, तो निबंधासाठी मिळालेला आहे. तर आणि हा कविता संग्रह माझ्या मैत्रिणीचे वडील नाशिकला गेले होते, तेव्हा कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रजांना अर्पण करण्यासाठी मी त्यांच्याकडे दिला, ते घेऊन गेले. तर कुसुमाग्रजांनी तो कविता संग्रह पूर्ण वाचला आणि मला पत्र लिहिलं. अरे वा. की काही छोटे मोठे दोष वगळता हा कविता संग्रह खूप छान आहे आणि असंच लिहित राहा. मला ते पत्र म्हणजे एक पुरस्कार वाटतोय. खरंच नशीबवान आहेस. हो. आणि आई कैवल्याचे लेणे हे पुस्तक मी संपादित केलंय. त्याच्यामध्ये बरेचसे लेख आणि कविता माझ्या आहेत. परंतु आई हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
तर मी माझ्या आईच्या वाढदिवसाला माझ्या भावंडांना, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, काही साहित्यिकांना लिहितं केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही हो. आई हा विषय घेऊन काहीही लिहा, कविता, लेख, काहीही लिहा. आणि ते पुस्तक संपादित करून मी आईला अर्पण केलं. आणि राजाराम मोहन राय हो ट्रस्टचं हो सुद्धा हो काही उत्कृष्ट हो पुस्तक म्हणून निवड झाली आहे. निवड झाली ना. हो यशोधन कथासंग्रहाला आणि आई कैवल्याचे लेणे ही दोन्ही पुस्तकं राजा राममोहन राय ट्रस्टनी उत्कृष्ट पुस्तकं म्हणून त्यांनी त्याची निवड केली आहे. अरे वा. आणि आता 24 डिसेंबर 2022ला माझं एक पुस्तक प्रकाशित झालं, लेखसंग्रह आहे, लक्ष लागल्या ज्योती. हा, हा. त्याच्यामध्ये सगळे वैचारिक लेख आहेत, त्याचा संग्रह तो केलेला आहे. वा, छान. हम्म. गीतकार म्हणून सुद्धा तू खूप लेखन केलेलं आहेस चित्रपटांसाठी, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. खरं तर गीतलेखन कसं करतात हे मला काही माहिती नव्हतं. कविता मुक्त छंदातली किंवा इतर गेय अशी लिहू शकतो आपण, पण गीतलेखन करणं हे मला माहिती नव्हतं आधी. पण सुरेंद्र आचार्य म्हणून ज्यांना मी गुरु मानते, ते ACC मध्ये काम करायचे आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर करायचे. तर त्यांनी मला सांगितलं की तू चांगलं लिहितेस, तर चित्रपटासाठी गीतलेखन पण कर. मी म्हटलं की माझी कुठे ओळख नाही, काही नाही, आणि कसं जायचं, अप्रोच व्हायचं माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुला एके ठिकाणी घेऊन जातो. आणि मग त्यांनी मी लिहिलेली गाणी, कविता दाखवल्या, तर त्यातली काही निवड केली आणि मग मला म्युझिकवर गाणं लिहायला सांगितलं संगीतकारांनी. मी ते म्युझिकवर गाणं लिहिलं, तर ते अप्रूव्ह झालं, त्यांना आवडलं ते. मग पहिली 2 गाणी माझी प्रेमांकुर ह्या सिनेमासाठी निवडली त्यांनी. त्याच्यामध्ये अपर्णा मयेकर आणि सुदेश भोसले यांनी ती गाणी गायलेली आहेत. 2 गाणी शांताराम नांदगावकरांची आहेत. त्याच्यानंतर मग दुसऱ्या चित्रपटासाठी पण मला गीतलेखन करण्यासाठी सांगितलं, आणि तो होता घर संसार. त्याच्यामध्ये मराठी मराठी चित्रपटासाठी पहिलं गीत गायन हरिहरन यांनी केलं. ते गीत माझं होतं, हनीमून सॉन्ग होतं ते, घर संसार या सिनेमातलं. तर अशा पद्धतीनं गीतलेखनाला सुरुवात झाली. मग कॅसेटसाठी किंवा मराठी बालनाट्यांसाठी वगैरे लेखन केलं मी गाण्यांचं. अशी मग गाण्यांचा प्रवास सुरू झाला माझा. आणि इतर सुद्धा तू खूप केलेस की नोकरी सांभाळून संरक्षण मंत्रालयात नोकरी सांभाळून तू निवेदन केलं, संपादिका म्हणून काम पाहिलंस, तर त्याच्याबद्दल थोडे अनुभव आणि काही किस्से असतील तर सांग. हो, संरक्षण मंत्रालयात मी 37 वर्ष सर्व्हिस केली, आणि ते करत असतानाच मी माझं लेखन, काव्यलेखन, गीतलेखन वगैरे सगळं, एकांकिका लेखन सगळं केलं. हिंदीचे पुरस्कार तुला खूप मिळाले. हो, तो योगायोग म्हणजे ह्या संरक्षण मंत्रालयातल्या नोकरीमुळे तो आला. संरक्षण मंत्रालयात असताना आमच्याकडे संपूर्ण केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा करावा लागतो, आणि त्यानुसार हिंदी सप्ताह, हिंदी पखवाडा असे कार्यक्रम असतात. तर आमच्या ऑफिसमध्ये पण असेच कार्यक्रम होत होते, त्याच्यात मी भाग घेत होते. आणि प्रत्येक वर्षी मला इंग्लिश टू हिंदी अनुवाद, भाषण, कविता लेखन, निबंध अशा सगळ्या स्पर्धांमध्ये मला दरवर्षी 5 ते 6 पुरस्कार असायचे. आणि प्रत्येक पुरस्कार आणि प्रत्येक वर्षी आमच्या कार्यालयात कार्यरत असणारे मेजर जनरल, ब्रिगेडियर, विंग कमांडर अशा रँकच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मला जवळजवळ 36 वर्ष मी एवढे पुरस्कार घेतलेले आहेत. 250 पुरस्कार मिळाले. हो. खरंच कौतुक आहे. आणि शिवाय राजभाषा विभागातर्फे सर्व केंद्रीय कार्यालयातून सुद्धा स्पर्धा घेतली जात होती. तर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मला गृह मंत्रालयाचे पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत, पहिले दुसरे असे पुरस्कार मिळालेले आहेत. हे सगळं करत असताना हिंदी विषयी आत्मीयता वाढत होती. हिंदी प्राज्ञ, प्रबोध वगैरे ज्या परीक्षा होता, म्हणजे प्रशिक्षण असायचं, ते प्रशिक्षण पण घेतलं मी. आणि भाषेवर प्रेम असल्यामुळे ते जास्त जास्त आवडायला लागलं हिंदीतून. आणि त्या हिंदीचा खूप चांगला उपयोग मला झाला, निवेदनासाठी झाला मला उपयोग. म्हणजे आमच्या कार्यालयाचे जेवढे कार्यक्रम व्हायचे, अॅन्युअल डे, हिंदीचे कार्यक्रम असायचे, किंवा योग शिबिर असायचं, ह्या सगळ्या, किंवा कार्यशाळा असायच्या, ह्या सगळ्यामध्ये हिंदीतून बोलण्यासाठी मग मला बोलवलं जायचं, सूत्रसंचालन निवेदन करण्यासाठी. मग त्याच्यातून अनुभवानी रिहर्सल होत 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 जरा चांगली प्रगती व्हायला लागली. निवेदनाबद्दलचे काही किस्से? खूप चांगले किस्से आहेत माझ्याकडे. खरं तर आहे ना, निवेदक जो असतो की नाही, तो थोडासा म्हणजे त्याची अशी भूमिका असते की त्याला प्रेक्षक आणि स्टेजवरचे जे मान्यवर असतात
त्यांचा तो मधला एक दुवा असतो आणि त्याने खूप छान पद्धतीनं तो समन्वय साधता त्याला आला पाहिजे. तर माझ्याकडे खूप समयसूचकता. समय सूचकता, भाषेचं ज्ञान हवंय आणि प्रसंगावधान, हे हो, सगळ्याच खरंच, गोष्टी हव्या खरंच. आहेत. तर मला एक किस्सा आठवतो की एक हिंदी कविता संग्रहाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गीतकार गुलजार आले होते. अरे वा. तर गुलजारांची माहिती होती थोडीफार. त्यावेळेला काय इंटरनेट मोबाईल वगैरे नव्हते, पण गुलजारांची माहिती मात्र माझ्याकडे होती बरीचशी. तर मी त्यांचा परिचय करून देताना मी एक किस्सा सांगितला त्यांचा. त्यावर गुलजार एवढे हसत होते की ते म्हणाले, मी हा किस्सा मी स्वतःच विसरून गेलो होतो, पण आपने वो याद दिलाया मुझे. तर तो किस्सा असा होता की मोगली, ही सिरियल माहिती आहे ना, मोगली खूप छान सुंदर चित्रपट तो. तर मोगलीचं गाणं गुलजारांनी लिहिलेलं आहे, जंगल जंगल बात चली है पता चला है. तर ते गाणं जेव्हा रेकॉर्डिंग होत होतं तेव्हा छोटी छोटी मुलं रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आली होती आणि रेकॉर्डिंग चालू असताना गुलजारजी रेकॉर्डिस्टच्या बाजूला बसले होते आणि ती मुलं गात होती की जंगल जंगल बात चली है पता चला है, शब्द असे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है. पण सगळ्यांच्या तोंडी आहे ते गाणं आहे. अजूनही. पण तो रेकॉर्डिस्ट खरं गुलजारांनी ते गाणं असं लिहिलं होतं, जंगल जंगल बात चली है पता चला है, चढती पहल पे फूल खिला है फूल खिला है. पण मुलं जेव्हा गात होती तेव्हा ते रेकॉर्डिस्ट ऐकायला येत होते चड्डी पहन के फूल खिला है, कारण त्यांचे छोटे नाजूकशा गळ्यातनं त्याचे स्वर उच्चार येत होते. तर त्यांनी सांगितलं गुलजारांना की असं असं ऐकायला येते. तर गुलजार म्हणाले यही रखो, म्हणजे चढती पहल पे ऐवजी चड्डी पहन के असं त्यांनी ते करायला सांगितलं. आणि तर तेव्हा गुलजार खूप हसले त्यावेळेला. ते म्हणाले की मी हा किस्सा विसरून गेलो होतो आणि खूप छान असे अनुभव येत गेले. आणि दुसरा एक तू माधव आश्रम बद्दल बोलली होती. हो, तो गाण्यांचा कार्यक्रम होता. माधवाश्रम आपल्या गिरगावातलं. ते रमेश महाजन त्याचे मालक, ते त्यांचा फोन आला मला एकदा एका रविवारी की स्वस्तिक लीग हॉल आहे आपल्या गिरगावात, तिकडे एक महिन्यातनं एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांना निवेदकाचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्यांचा 1:30 वाजता मला फोन आला आणि रमेश महाजन मला म्हणाले की संध्याताई असं असं निवेदकाचा थोडा प्रॉब्लेम झालाय, तर तुम्ही येऊ शकाल का, गाण्यांचा कार्यक्रम आहे निवेदनासाठी. बरं, कार्यक्रम 3 वाजता सुरू होणार होता आणि मी 1:30 वाजता महाजनांनी फोन केला. तर मी म्हटलं काका एवढ्या लवकर कसं काय जमेल हो? मला काही गाण्यांची लिस्ट पण माहिती नाहीये. तर महाजन काका मला म्हणाले की माझी लाज राखा, एवढंच बोलले. तर मी विचार केला की चला काय असेल ते असेल. हे खरं तर आव्हान होतं, पण मी ते आव्हान स्वीकारलं आणि मी गेले. 3 वाजता पोहोचले तेव्हा पहिलं गाणं, कारण त्यांचा शिरस्ता होता, कार्यक्रम 3 म्हणजे 3 वाजता सुरू करायचा आणि त्याप्रमाणे पहिलं गणेशाचं वंदना सुरू झाली. मी जाऊन सावकाश निवेदकाच्या स्थानी बसले आणि मग प्रेक्षकांना सांगितलं की मीही तुमच्यासारखीच हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आले आहे. माझ्याकडे गाण्याची लिस्ट नाहीये, पण मी गाण्यात आनंद घेणार आहे. आणि नंतर त्या रंगदेवतेची एक कृपा असते आपल्यावर की तिथे गेल्यानंतर ती आपल्याला साथ देते आणि त्याप्रमाणे पूर्ण कार्यक्रम, कुठलीही रिहर्सल माझी झाली नव्हती किंवा मला गाणी माहिती नव्हती, तरीही मी तो कार्यक्रम छान पद्धतीनं पुढे नेऊ शकले. ही त्या रंगदेवतेची कृपा आहे. आणि मग रमेश महाजनांनी हो आणि रमेश महाजनांनी मग आभार मानले माझे. पण खरं सांगायचं ना पूजा, तर निवेदन करताना आपण प्रत्येक निवेदनामध्ये आपण काहीतरी नवीन नवीन शिकत असतो आणि तसं ह्या निवेदनाच्या क्षेत्रामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या, काही कटू अनुभव पण आले. तुझ्या निवेदनाचा अजून एक किस्सा मला आठवला. दैवज्ञ ब्राह्मणांचा दैवज्ञ सुंदर सुंदरी हा कार्यक्रम होता आणि त्यात विवाहित स्त्रियांसाठी नऊवारी नेसून पारंपरिक वेशामध्ये एक राऊंड होता. तर त्यात विवाहित स्त्रिया नऊवारी नेसून यायच्या आणि मग आपला परिचय करून त्यांनी आपल्या स्वतःविषयी माहिती द्यायची, असा कार्यक्रम होता. तर पहिल्याच क्रमांकावर एक नवविवाहित मुलगी आली होती. तिने नऊवारी नेसून सुंदर दिसत होती, आली आणि तिला आपलं नाव सांगायचं होतं. तर ते नाव सांगताना ती गडबडली आणि पहिलं नवऱ्याचं नाव सांगितलं, मग आपलं सांगितलं आणि आडनाव सांगितलं. तर पूर्ण प्रेक्षक हसले. ती थोडीशी गांगरली. तर मग मी मात्र प्रेक्षकांना सांगितलं की तुम्हाला जेवढं हसायचं तेवढं हसा, पण ह्या पुढे मी काय सांगते ते ऐका. मग त्या प्रेक्षकांना सांगितलं की यापुढे
आपल्या पत्नीचं नाव लावण्याची काळ येणार आहे, त्याची ही नांदी आहे. आणि प्रेक्षकांनी तो किस्सा एकदम म्हणजे उचलून धरला हा आणि सकारात्मकपणे घेतला. खूप टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या ह्याच्यामध्ये ती मुलगी अतिशय सावरली आणि मग आत्मविश्वासाने तिने तो राऊंड पूर्ण केला. हेच निवेदिकेचं काम असतं की समय सूचकता. हो, ते सांभाळून घ्यावं लागतं हो, खरंय. आपल्याला, चुका असतील तर. संध्या, तुझ्या या साहित्यिक प्रवासात तुला कुणाकुणाचा पाठिंबा मिळाला? शाळेत असताना शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. कॉलेजमध्ये प्रोफेसरांनी सगळ्या मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि ऑफिसमध्ये माझ्या सगळ्या अधिकारी किंवा माझे कलिग्स त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि वैयक्तिक संपादन केलं होतंस ना हो, तू? आमचं संपर्क जे गृहपत्रिका आहे त्याचं संपादन मी केलं अनेक वर्ष. आणि वैयक्तिक जीवनामध्ये आई माझी पहिली, जिने मला वाचनाचे संस्कार दिले. आणि लग्नानंतर माझी सासरची सगळी मंडळी चांगली आहेत. आणि माझे जे पती आहेत घनश्याम वैती, त्यांचं मला नेहमी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मला त्यांचं सहकार्य असतं. आणि ते कुठलंही काम करताना 100% दे आणि चांगलं काहीतरी कर, असं नेहमी ते सांगत असतात. आणि त्यामुळे कुठल्या म्हणजे आपण म्हणतो ना की शिवशक्ती, तू मगाशी बोलताना बोलीस की शिवशक्ती, की एखादी स्त्री जर काही चांगलं करत असेल आणि तिला घरातून जर प्रोत्साहन मिळत असेल, मग कोणी असेल, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल किंवा पती असेल, तर त्यांच्याकडून जेव्हा हे प्रोत्साहन मिळत राहतं त्यावेळेला तिला दुप्पट बळ येतं एखादी चांगली गोष्ट करताना. आणि त्या बाबतीमध्ये माझ्या पतींचं खूप चांगलं सहकार्य मला मिळतं. आणि म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी आनंदानं काम करू शकते. खरंय. संध्या, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज आपण स्त्री शक्तीचा जागर करतो आहोत, तर स्त्रीत्वाबद्दल तू काय सांगशील? स्त्रीत्व हा फार व्यापक असा विषय आहे. पूर्ण अवकाश व्यापलेला आहे अवघ्या स्त्री या शब्दानं. खरंच. हो. आणि माझी आई मला सांगायची लहानपणी, म्हणजे जाणतेपणी, असं मी जाणत्या वयामध्ये असं आईनी मला सांगितलं की देवानं ही सृष्टी बनवली तेव्हा त्याने झाडं, पानं, वेली, नदी, नाले सगळं काही बनवलं त्याने. आणि त्याने माणूस बनवायला घेतला तर पहिले पुरुषाची एक प्रतिमा त्याने बनवली, पुरुष बनवला, घडवला. आता त्या पुरुषाला कोणीतरी स्त्री हवी म्हणून तो बसला काम करायला, पण त्याच्याकडचा मालमसालाच सगळा संपला होता. मग आता करायचं काय? पुरुषाला मॅच स्त्री तर हवी. मग त्याने केलं, मोराचा डौलदारपणा घेतला, बदकाची नम्रता घेतली, गायीची वत्सलता घेतली, वाघाचा उग्रपणा घेतला, गवताचा कापरेपणा घेतला, सशाचा भित्रेपणा घेतला, हरणाची चंचलता घेतली, सूर्याची प्रखरता घेतली, चंद्राची शीतलता घेतली, हिऱ्याचा कणखरपणा घेतला, मोत्याचा तजेला घेतला, धरित्रीची क्षमाशीलता घेतली. आणि हे सगळा माल मसाला वापरून त्याने जी स्त्री निर्माण केली ती विश्वात अजोड झाली. वा वा, क्या बात आहे. आणि हे जे स्त्रीचं रूप आहे की तिच्यामध्ये सर्व गुण संपन्न अशी ती आहे, सर्व गुण आहेत, इतकी तिची गुणवत्ता अप्रतिम आहे. आणि ती स्वतः जाणून घेणं फार आवश्यक आहे. हो, कबीर जसं म्हणतात. हा, कबीरांनी म्हटलेलं आहे की कहत कबीर कोई नाही निर्धन, सबके पल्लो बांधो है लाल, गठरी खोलत देखत नाही, याते रहत कंगाल. म्हणजे या पृथ्वी तलावर येताना परमेश्वराने प्रत्येकाला एक गुणांचं गाठोडं दिलेलं आहे. ते तुम्ही उघडून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमच्याकडे काय गुण आहेत. बरोबर. ह्याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. नाही घेतला तर तुम्ही स्वतः कंगाल म्हणूनच राहणार. खरंय. असे. संध्या, तू खूप छान संवाद साधलास. माझ्या प्रेक्षकांना नक्कीच ही मुलाखत प्रेरणादायी ठरेल. संध्या ही कायमच उत्तमतेचा आणि नाविन्याचा ध्यास घेऊन काम करत असते आणि तिचा हा प्रवास आनंददायी व्हावा म्हणून मी तिला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद पूजा. संध्या, कार्यक्रमाची सांगता करताना एक छानशी तुझी कविता होऊन जाऊ दे. बरं. आई या विषयावर एक कविता लिहिलेली आहे, तीच मी इथे सादर करते. आणि ही जगन्माऊली आहे आपली नवरात्रोत्सवामध्ये, जिचं आपण पूजन करतो, त्याचा अंश म्हणजेच आपली आई. हो हो. तर त्या आईची एक कविता मी तुझ्याकडे सादर करते.
कवितेचं शीर्षक आहे देवालय. आपल्या छोट्या घरातला तू झुळझुळणारा झरा आहेस. तुझ्या लेकरांना बांधणारा चिवट रेशीम धागा आहेस. जगाच्या बोचऱ्या थंडीत आपुलकीची ऊब आहेस. दुःखाच्या कोलाहलात तूच शाश्वत सुख आहेस. आयुष्यभर झिजणारं तू सुगंधी चंदन आहेस. निवांत आमच्या खेळासाठी तूच आमचं अंगण आहेस. तूच श्वास, तूच ध्यास, तूच आमचं जीवन आहेस. विधात्यानं पाठवलेलं आई नावाचं भवन आहेस. तू आई नावाचा समर्थ हिमालय आहेस. तूच आम्हा सर्वांचे एकमेव देवालय आहेस. तूच आम्हा सर्वांचे एकमेव देवालय आहेस. वा, छान, मस्त. संध्या, तू इथे आलीस आणि खूप छान असा तुझा प्रवास आमच्या समोर उलगडलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पूजा, या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मी तुझे मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू.